हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी माझा फ्रेंड स्वतःला पण दाखव आता केतन आणि आमची एक फ्रेंड स्नेहल, आम्ही चाललोय पुण्याला आमच्या अजून एका मैत्रिणीला भेटायला, दॅट इज श्वेता. बस हाय बोलायचं. हाय, बस एवढंच बोलायचंय. काय इंट्रो देऊ? ओके. माझं नाव स्नेहल आणि आम्ही मराठीतच बोलतीये मी. नाही. सो आम्ही श्वेताला भेटायला चाललोय पुण्याला आणि बघू आता पुढे काय कसं होतंय. मी पहिल्यांदाच चाललीये पुण्यात, बाय द वे. सो लेट्स सी. हो. अशा प्रकारे आमचा पुण्याचा प्रवास सुरू झाला. जाता जाता आमच्या ड्रायव्हरला 3 गाड्यांनी अडवून त्याची थरडपट्टी काढली, कारण तो तितकाच हार्श ड्रायव्हिंग करत होता. इथे नळ बस स्टॉपला उतरून आम्ही वाडेश्वरसाठी रिक्षा गेली. आम्हाला रोड क्रॉस करायचा, पण इथे गाड्या थांबतच नाहीये. इथल्या या गर्दीत रोड क्रॉस करायला आम्हाला जवळजवळ 3 ते 4 मिनिटं गेली. सिग्नल लागलाय बहुतेक. वा, असं टेक्निक आहे. नको नको ई स्नेहल. अशा प्रकारे खतरों के खिलाडी करता करता आम्ही हा रोड क्रॉस केला. अँड हिअर वॉज आवर प्राईज. ए हॅलो बोल पहिलं तर. इथून मग आम्ही वाडेश्वरमध्ये नाश्ता करायला गेलो. खमंग असं साऊथ इंडियन नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तिथून मग आम्ही दगडूशेठच्या दर्शनाला गेलो. मला आत काही शूट करता नाही आलं, कारण आम्ही बॅग्स 3-4 मिनिटं बाहेरच तरी ठेवल्या राहतो. होत्या. इथली एक वेगळी गोष्ट जी मला कळली, की इथे प्रत्येक गल्लीत असाइन केलेली दुकानं आहेत. म्हणजे ज्या गल्लीतून आम्ही गेलो तिथे सगळी दुकानं ही ऑप्टिशियन्सचीच होती. तुझ्या बहिणीचं नाव काय आहे? तुझ्या बहिणीचं नाव काय आहे? सांग ना. सगळ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पटवून देतो तिकडे. तुला असं वाटतंय मला शोधता नाहीये? डायरेक्ट तिला सांगेल आईला दाखव. किती लहान आहेत? अगं पिऊ आणि जाऊ ना. माझ्या केतन घेणार आपल्याला. कसं पाहुणचार करते पुण्यात. मी पिऊन झाली. तरी पण करूया. हे लवकर झालं का? नारळ बघ, हे पुण्यातले नारळ आणि हा पुण्यातला दगड. पुण्यातला नाही, पुण्यात आलेला दगड. नारळ आणि नारळ फोडायला दगड. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कानातले होते आणि फार स्वस्तही होते. आणि तो निघून गेला आम्हाला सोडून मूर्खासारखा. लाज वाटतं जरा तरी, लाज.
तीन मैत्रिणी मागे आहेत आणि पुढे आल्याच निघून वाटते ना. आम्ही ठरवलेलं की तुला करायचं. सो वी आर इन तिथून पुढे आम्ही शनिवार वाड्यावर गेलो, पण शनिवार वाड्याची गर्दी बघता आम्ही काही आत जायची धाडस केले नाही. ते इतिहासाचं पुस्तक. सो इथे अशी पद्धत आहे की जी वर कोड आहे तो स्कॅन करायचा, तिथे तिकीट काढायचे. सरप्राइझिंगली ही दिसणारी इमारत पुण्याचं मेट्रो स्टेशन आहे. Guys, this was my overall पुण्याची ट्रिप. वी हॅड फन, मजा आली, शॉपिंग पण केली मी बरीचशी. बट मला थोडी वाईब अशी छान असं नाही वाटलं. इट वॉज ओकेश. पीपल थोडेसे कन्झर्व्ड आहेत पुण्याचे, जसे आपल्या ठाण्यात किंवा मुंबईत आहे त्याशिवाय. सो इट वॉज अ ओके ट्रिप. So I hope मी जेव्हा परत पुण्यात जाईल things would be a little bit different than they are right now. But it's fine. So this was my overall vlog for Pune vlog. So I'll see you next time. Bye.